तेज गं 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 गणेशं गजमुखमभितो व्यापकं चिन्तयन् या सर्वांचं मी स्वागत आणि आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमात मला 2 शब्द बोलायची संधी दिल्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या ठिकाणी भूमिका मांडली की आज जरी भूपेंद्र भाऊ हे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख असते, पण हे व्यासपीठ उभं करत असताना कुठेतरी पक्षाचं व्यासपीठ बाजूला करून सर्व धुळेकरांना काहीतरी चांगला देण्याचा आणि म्हणूनच हे जे सगळे बदल आहे याचा चांगला उपयोग व्हावा। इथल्या मुलांना नवीन तंत्रज्ञान, नवीन शैक्षणिक संस्था, नवीन शिक्षणाच्या विविध वाटा काय असतील त्याची आपल्या धुळेकर मुलींना आणि विद्यार्थी पालकांना माहिती व्हावी या हेतूने हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला। कारण आपण बघतो की अनेक मुलं, अनेक विद्यार्थी, अनेक पालक ज्या वेळेला निकाल लागतात 10वीचे 12वीचे किंवा पदवी BA BCom BSc नंतर काय करायचं सर्व गांगरून सगळ्या जणांची एक मनाची अशी जमलिंग होत असते। मुलगा वेगळा सांगतो, पालक वेगळं सांगतो, अजून ज्यांना कोणाला विचारतात ते देखील अजून वेगवेगळे सांगतात आणि जर अशा वेळेला जर योग्य निर्णय झाला नाही किंवा आपल्याला ज्या विषयात आयुष्यभर आपल्याला काम करायचं आहे, ज्याच्यात आपल्याला आवड आणि ज्याच्यात काम करायचं आहे आणि जे शिकायचं आहे ती जर योग्य वाट मिळाली नाही तर रूपाला आलेल्या आहेत। आज शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक आमूलाग्र क्रांती झाल्यात, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस आल्यात, परंतु या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली गुणवत्ता देणारं शिक्षण आज धुळे जिल्ह्यात आहे, सांगायला आम्हाला आज अभिमान वाटतो। या ठिकाणी शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचं स्कूल ऑफ आर्ट असेल, या जिल्ह्यामधलं निम्स कॉलेजची शैक्षणिक प्रगती असेल, देशामध्ये अनेक नामांकित ज्या महाविद्यालय आहेत, कॉलेजेस आहेत, ज्याची गणना देशाच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून केली जाते आणि ज्याची ग्रेडिंग केली जाते, अशा IIT MIT सारख्या गुणवत्ता कॉलेजमध्ये आमच्या निम्सच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचा म्हणजे शिरपूरच्या इन्स्टिट्यूटचा आता समावेश झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला अत्यंत आज आदरणीय आणि आम्हाला सगळ्यांना पालकांना भुरळ पाडणार आहेत। आज आम्ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला जरी गेलं असलं तर या विद्यापीठाने गुणवत्ता निर्माण केली। पुणे विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर या विद्यापीठाचे कुलगुरू शैक्षणिक संस्था जरी नसली तरी तुमची एक मोठी संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे जनसेवा। आणि म्हणून किती शैक्षणिक संस्था काढल्या त्यापेक्षा आयुष्यामध्ये किती जनसेवा केली याला जास्त महत्त्व आहे। आणि म्हणून जनसेवा करणारे ज्ञानगंगा फाउंडेशनचे हे जे कार्यकर्ते आहेत ते सगळ्या संस्था चालकांना एकत्र आणण्याचं काम KG to PGच्या रूपाने करतात आणि म्हणून शैक्षणिक संस्था काढण्यापेक्षा हे काम मोठं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। या ठिकाणी बागुल साहेब आहेत, माहिती आणि प्रसारणाचं मोठं काम एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ते करत असतात आणि धुळ्याचे भूमिपुत्र आहेत म्हणून सगळ्यांचा त्यांना अत्यंत अभिमान आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होत असताना खऱ्या अर्थानं राजकारण करण्यापेक्षा प्रशासकीय अधिकारी ही शैक्षणिक वाटा ठरवत असतात आणि ते शैक्षणिक वाटा ठरवत असताना त्याचं योग्य सुनियोजन आणि त्याचं वातावरण निर्मिती करण्याचं काम महाराष्ट्र शासनाचं माहिती आणि प्रसारण खातं करतं आणि त्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक प्रमुख अधिकारी हा धुळ्याचा आहे याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो।
लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. KG to PGच्या या ज्ञानगंगा फाउंडेशनच्या वतीनं आमचे भूपेंद्र लहामगे असो, आमचे आशिष अजमेर